20 मार्च 2026 या दिवशी आहे स्वामी महाराजांचा प्रगट दिन. आणि स्वामी महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त आपल्या प्रत्येक स्वामी भक्तांना उच्च कोटीच्या सेवा करायच्या असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 11 दिवसांची स्वामी महाराजांची तारक मंत्राची संकल्प करून सेवा कशी करायची ह्याविषयी सांगणार आहे. तारक मंत्राची 11 दिवसांची संकल्पयुक्त सेवा केल्यानंतर तुमच्या मनातली जी कठीण इच्छा असेल ती सुद्धा नक्कीच पूर्ण होईल. तुमची मनोकामना पूर्ण होईल. यासाठी आपल्याला ही स्वामी महाराजांची 11 दिवसांची तारक मंत्राची संकल्प करून सेवा करायची आहे. तर ही सेवा कशी करायची, ह्या सेवेचे नियम कोणते आहेत, या संपूर्ण विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयचे चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांचा 20 मार्चला प्रगट दिन आहे बघा. आणि प्रगट दिनाच्या आधी आपण ज्या पण सेवा करत असतो स्वामींच्या मार्गातल्या त्या उच्च कोटीच्या सेवा असतात. आपल्याला ह्या सेवा आपण 21 दिवसांची पण करू शकतो किंवा 11 दिवसांच्या सेवा करू शकतो. पण आता 21 दिवस सुद्धा राहिलेले नाहीत, पण 11 दिवसांची प्रत्येक स्वामी भक्त नक्की सेवा करू शकतो. इतर वेळेला बघा आपल्याला सेवा करायला वेळ मिळत नाही, पण आपण वेळात वेळ काढून स्वामींची सेवा करत असतो. पण ह्या दिवसांमध्ये तुम्ही जेवढ्या स्वामींच्या सेवा करणार, तुम्हाला ज्या सेवा शक्य होतील त्या सेवा करा. आता काही ना 21 दिवसात सेवा करणं शक्य झालं नाही तर त्यांनी संकल्प करून बघा. तारक मंत्राची अतिशय प्रभावी सेवा आहे. नक्कीच आपल्या घरामध्ये 11 दिवसांची करा. या सेवेमुळे ना तुमची मनोकामना पूर्ण होईल. तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी नोकरी मिळत नसेल तर तेही तुमची समस्या असेल तर त्यातून सुद्धा तुम्हाला मार्ग मिळेल. किंवा तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी, प्रॉब्लेम, संकट असतील तर ह्यातून सुद्धा स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच बाहेर काढतील. तर ही सेवा अतिशय प्रभावी सेवा आहे. प्रत्येक स्वामी भक्तानं 11 दिवसांची तारक मंत्राची संकल्प करून सेवा नक्कीच करा. या दिवसांमध्ये आपण जेवढ्या स्वामी महाराजांच्या सेवा करतो, उपासना करतो, तेवढ्या सेवेचं फळ हे स्वामी महाराज आपल्याला त्वरित देत असतात. आणि स्वामी महाराजांना आपल्याकडनं जर काही हवे असेल तर त्या असतात सेवा. त्यासाठी प्रत्येक स्वामी भक्तांना सांगते की तुम्हाला जी सेवा शक्य होईल ना करणं, ती सेवा नक्कीच करा. कारण स्वामी महाराजचा कृपा आशीर्वाद आपल्यावर असणं खूप महत्त्वाचं आहे बघा. आणि ह्या दिवसांमध्ये आपण जेवढ्या सेवा करतो तेवढ्या सेवा स्वामींपर्यंत पोचताच. शिवाय स्वामी महाराज आणि आपलं नातं एक घट्ट होत जातं. आणि जेव्हा आपल्यावर अडचण येतात, संकट येतात, प्रॉब्लेम येतात, त्यावेळेला आपण केले ह्या सेवेचं फळ आपल्याला त्या दिवशी मिळत असतं. यासाठी प्रत्येक स्वामी भक्तांना सेवा नक्कीच करा. तर आता तारक मंत्राची आपल्याला सेवा करायची आहे. तारक मंत्र सर्वांना माहिती आहे की स्वामी महाराजांचा तारक मंत्र हा आपल्याला प्रत्येक संकटातून, प्रत्येक अडचणीतून बाहेर काढत असतो. ज्या वेळेला आपल्या मनामध्ये चिंता असते, एखाद्या गोष्टीचं भय असतं किंवा एखाद्या गोष्टीचं आपल्याला भीती वाटत असते, आपण जेव्हा आपल्या भविष्यकाळाचा विचार करत असतो त्यावेळेला हा तारक मंत्र जो असतो, जेव्हा आपण पठण करतो, तो आपल्याला ह्या समस्येतून, ह्या अडचणीतून नक्कीच बाहेर पडण्याची ताकद देतो. स्वामी महाराजांचा तारक मंत्र आपल्या मनामध्ये एक प्रकारे ऊर्जा निर्माण करतो. आणि जो पण स्वामी भक्त अतिशय मनापासून तारक मंत्राचं पठण करतो बघा, त्याच्या बहुतेक प्रकारे संरक्षण कवच निर्माण झालेलं असतं. आणि त्याच्यावर जेव्हा पण संकट येतं, एखादी अडचण येते, त्यावेळेला स्वामी महाराज त्याला सुद्धा मार्ग नक्कीच दाखवतो. संकल्प आपण का करतो तर आपली एखादी मनोकामना असेल किंवा एखादी इच्छा आपली पूर्णच होत नाही. तुमची जी पण इच्छा असेल किंवा ती इच्छा चांगली पाहिजे, एवढं लक्षात ठेवा की अशी इच्छा मनामध्ये धरू नका की ती इच्छा कधीही पूर्ण होणार नाही. तुमची इच्छा ही चांगली असावी अशी इच्छा मनामध्ये धरून तुम्ही संकल्प करून स्वामींची तारक मंत्राची सेवा घरामध्ये करा. संकल्प करून आपण जेव्हा सेवा करतो बघा, तेव्हा आपली इच्छा, मनोकामना नक्कीच पूर्ण होते. आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती नक्कीच मिळते स्वामींच्या सेवेनं. पण जेव्हा आपण एखादी गोष्ट स्वामींना मागतो, एखादी इच्छा स्वामींना मागतो, तेव्हा आपली ती इच्छा चांगली असणे खूप गरजेचं आहे बघा. कारण काही जण असं म्हणतं की मला एखादं घर मिळू दे, पण आपण जर तेवढे कष्ट केले ना तरच आपल्याला स्वतःचं घर मिळणार आहे. असं नाही की स्वामींची सेवा नुसती करत राहिलो आपण आणि कष्ट काय नाही करत त्यासाठी, किंवा कोणत्याही प्रकारचं आपण काम करत नाही आणि घरात बसून आपण स्वामींची नुसती पोथी वाचन केले, स्वामींचे मंत्र पठण केले तर तुम्हाला साक्षात चमत्कार होईल. तुमचं स्वतःचं घर निर्माण नाही होणार. तर त्यासाठी तुमचं कष्टसुद्धा तेवढेच प्रामाणिक पाहिजे. जेव्हा तुम्ही कष्ट प्रामाणिकपणे करणार आणि जेव्हा स्वामींची सेवाही करणार, आणि त्यावेळेला स्वामी महाराज नक्कीच तुमची ती मनोकामना नक्कीच पूर्ण करणार. स्वामी महाराज तुमच्या कष्टाला नक्कीच यश देणार. अशी आपली एखादी मनोकामना जर असेल तर ती संकल्प करून तुम्ही नक्कीच तुमच्या घरामध्ये करू शकता. आता आज 7 तारीख आहे बघा आणि उद्या 8 मार्च आहे. तर आपल्या स्वामी महाराजांचा प्रगट दिन 20 मार्चला येत आहे. तर 20 मार्चला या सेवेचा 11वा दिवस येईल. अशी सेवा जरी तुम्ही केली तरी चालेल. किंवा तुम्ही जर माझा हा व्हिडिओ आज बघितला 7 मार्चला, तर तुम्ही जर 8 मार्चपासून जरी सेवेला सुरुवात केली ना
स्वामी महाराजांच्या प्रगट दिनाच्या आधी जरी तुमचे 1-2 दिवस आधी जरी 11 दिवसांची सेवा पूर्ण झाली ना तरीसुद्धा चालेल, किंवा तुम्ही 10 मार्चला जरी सेवेला सुरुवात केली आणि 20 मार्चला सेवेचा 11वा दिवस येईल अशी जरी सेवा केली तरीसुद्धा चालेल. तर आता सेवा करण्यासाठी काय करायचं तर बघा, सेवा करण्यासाठी आपल्याला तारक मंत्र हवा आहे. आता जे नवीन स्वामी सेवेकरी असतील त्यांना जर सेवा करायची असेल किंवा जुने स्वामी सेवेकरी असतील त्यांनाही सेवा करायची असेल ही तारक मंत्राची. आणि तुम्हाला माहिती आहे की तारक मंत्राची सेवा ही खूप महत्त्वाची सेवा आहे. आपल्या आयुष्यातील अशक्य गोष्टी ही शक्य होतात त्या तारक मंत्राच्या सेवेमुळं. तर पहिल्यांदा तुम्हाला सांगते की तारक मंत्र हा नित्य सेवेच्या पुस्तकात नाही. तर तुम्हाला एक काम करायचं आहे, तारक मंत्र तुम्ही गुगलवरून किंवा यूट्यूबवरून सुद्धा एखाद्या पेजवरती तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. तारक मंत्र नुसता ऐकायचा नाही, तर तारक मंत्र आपल्याला पठण करून सेवा करायची आहे. तारक मंत्र अगदी सोपा आहे बघा. निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे, नित्य आहे रे म्हणा. हा स्वामी महाराजांचा तारक मंत्र आहे. हा तुम्ही एखाद्या पेजवरती किंवा तुमच्याकडे जर घरामध्ये असेल तारक मंत्र लिहिलेला तरीसुद्धा तो घेऊ शकता. सकाळी लवकर उठल्यानंतर आपलं जे काम आहे ते सर्व करून घ्यायचं आहे सकाळी, आणि स्वामी महाराजांची पूजा वगैरे करायची, सर्व देवांची पूजा करायची. त्या दिवशी जर तुम्ही ज्या दिवशी सेवेला सुरुवात करणार त्या दिवशी स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक नक्कीच करा. अभिषेक पंचामृताचा करा किंवा तुम्ही नुसत्या जरी पाण्याचा जरी अभिषेक केला तरीसुद्धा चालू शकतो. अभिषेक करत असताना आपल्याला 16 वेळा श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे आणि 16 वेळा पुरुष सुक्ताचं पठण करायचं आहे. अभिषेक करत असतानाच आपल्याला श्रीसुक्त आणि पुरुष सुक्ताचं पठण करायचं आहे. जरी तुम्हाला 16 वेळा करणं शक्य नाही झालं तर तुम्ही 1 वेळा जरी केलं, 1 वेळा श्रीसुक्ताचं आणि 1 वेळा पुरुष सुक्ताचं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर सर्व देवांची पूजा वगैरे करायची. स्वामी महाराजांची जर फोटो असेल तर फोटोची पूजा करून घ्यायची. फोटोला अष्टगंध, मूर्तीला अष्टगंध लावायचा, स्वामींचं आवडतं हिनात तर लावायचं. स्वामींना एखाद्या फळाचा नैवेद्य अर्पण करायचं. तुमच्याकडे जर फुलं असतील तर ती फुलंसुद्धा नक्कीच तुम्ही स्वामींना अर्पण करू शकता, सर्व देवांना अर्पण करू शकता. त्या दिवशी सेवेचा पहिला दिवस येणार आहे बघा. तर त्या दिवशी काय करायचं तर बसण्यासाठी आसन घ्यायचं. तर तुम्ही ही सेवा कधीपासून कधीपर्यंत करू शकता दिवसभरामध्ये. थोडक्यात सांगण्याचा उद्देश एवढाच आहे बघा. आत्ताचं जीवन हे खूप धावपळीचं आहे, त्यामुळं काही वेळेला आपल्याला ठराविक वेळेमध्ये म्हणजे सकाळी सेवा करणं ठराविक वेळेमध्ये शक्य होत नाही. यासाठी तुम्हाला सांगते की सकाळी तुम्ही 6 वाजल्यापासून संध्याकाळी 9:30 वाजेपर्यंत रात्रीचे तुम्ही ही तारक मंत्राची सेवा तुमच्या घरामध्ये अगदी मनापासून श्रद्धेनं करू शकता. सेवा किती मनापासून करतो, किती सेवेनं करतो, आपल्या मनामध्ये किती तळमळ आहे सेवा करण्याची, हे खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यासाठी तुम्हाला सांगते की तुम्हाला जेव्हा दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तारक मंत्राची सेवा नक्कीच घरामध्ये करा. फक्त 12 ते 12:30 मध्ये सेवा करायची नाही, ही गोष्ट लक्षात ठेवून सेवा करा. जवळ दिवा धूप आरती असणे खूप गरजेचं आहे. आपण जेव्हा सेवा करायला बसतो त्यावेळेला बसण्यासाठी आसन घ्यायचं. आपल्या घरामध्ये जो एक ग्लास असतो बघा, त्या ग्लासमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे. तुम्हाला तुमच्या घरामध्ये जेवढं तुम्हाला आवश्यक असेल किंवा स्वतःसाठी जेवढं आवश्यक असेल तेवढं आपल्याला ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे. ग्लासमध्ये पाणी घेतल्यानंतर आपला उजवा हात त्या पाण्यावरती ठेवायचा आहे, उजवा हात. आणि त्यानंतर स्वामी महाराजांना आपली मनातली इच्छा बोलायची आहे. तुमची जी इच्छा आहे किंवा तुमचं स्वतःचं घर होत नाही किंवा तुम्ही जे कष्ट करता त्या कष्टाला तुमच्या यश येणे झाले किंवा तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी, संकटे, प्रॉब्लेम खूप आहेत पण त्यातून तुम्हाला मार्ग मिळत नाही किंवा तुम्ही एखादं काम हाती घेतले पण त्यामध्ये सुद्धा तुम्हाला यश येत नाही किंवा तुमच्या विवाहाविषयी काही समस्या आहेत किंवा तुम्हाला मनासारखी नोकरी मिळत नाही. तुमच्या आयुष्यातील जी पण अडचण असेल, तुमच्या आयुष्यातील जी पण समस्या असेल किंवा तुमची इच्छा बोलायची आहे आणि मी 11 दिवसांची ही तारक मंत्राची संकल्प करून सेवा करत आहे, माझ्याकडून ही सेवा करून घ्या आणि तुमची मनोकामना जी असेल ती स्वामींजवळ बोलायची. आणि त्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांचा तारक मंत्र हा 11 वेळा घरामध्ये पठण करायचा आहे. 11 दिवसांची सेवा तुम्ही घेतलेली आहे तर दररोज तुम्हाला स्वामी महाराजांचा तारक मंत्र हा 11 वेळा घरामध्ये पठण करायचं आहे. 11 वेळा तारक मंत्राचं पठण झाल्यानंतर ते जे तीर्थ आहे म्हणजे जे पाणी आपण घेतलेलं असतं त्याच्यावरती आपण एवढे मंत्र पठण केलं असतं त्यामुळे ते तीर्थ बनलेलं असतं. तर ते तीर्थ आपण स्वतः घ्यायचं आहे. घरातल्या सर्व व्यक्तींना सुद्धा दिलं तरी सुद्धा चालेल. तर अशी सेवा तुम्ही पहिल्या दिवशी केल्यानंतर तुम्हाला अशीच सेवा तुम्हाला 11 दिवस घरामध्ये करायची. म्हणजे दररोज तुम्हाला एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे. दररोज तुम्हाला स्वामींजवळ विच्छा बोलायची आहे. जी तुम्ही मनोकामना मनामध्ये धरलेली असती ती विच्छा तुमची स्वामींजवळ दररोज बोलायची आहे. त्यानंतर दररोज तुम्हाला विच्छा बोलून झाल्यानंतर दररोज तुम्हाला तारक मंत्र 11 वेळा पठण करायचं आहे आणि ते पाणी आपण स्वतः घ्यायचं आहे आणि घरातल्या सर्वांना द्यायचं आहे. अशी सेवा तुम्हाला 11 दिवस स्वामी महाराजांच्या तारक मंत्राची करायची आहे. 11 दिवस तुम्हाला दररोज 11 वेळा तारक मंत्र घरामध्ये पठण करायचं आहे. सेवा खूप प्रभावी आहे. अगदी मनापासून श्रद्धेनं करा. जास्तीत जास्त तुम्हाला तारक मंत्र 11 वेळा पठण करण्यासाठी जास्तीत जास्त तुम्हाला 10 ते 10-12 मिनिटच लागू शकतील बघा.
पण सेवा खूप महत्त्वाची आहे बघा. तुम्ही जर जी इच्छा मनामध्ये धरली असेल किंवा तुम्हाला जर नोकरीच्या ज्या समज असतील त्यातून स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील. आणि अतिशय उच्च कोटीची सेवा आहे, तारक मंत्राची सेवा आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच करा 11 दिवसांची. तुम्हाला अनुभवसुद्धा नक्की. तर तारक मंत्राची 11 दिवसांची सेवा करत असताना आपल्याला नियमाचं कोणत्या पालन करायच्या याविषयी तुम्हाला सांगते. स्वामी महाराजांच्या तारक मंत्राची सेवा आपण 11 दिवसांची घरामध्ये घेतलेली आहे. तर या 11 दिवसामध्ये घरामध्ये आपल्या मांसाहारी पदार्थ शक्यतो बनवू नका. खूप असे प्रॉब्लेम असतात की त्या महिलांना स्वामींची सेवा करायची असते पण घरामध्ये असे पदार्थ बनवून द्यावे लागतात. तर त्या महिलांसाठी मी एकच सांगते की तुम्ही जर स्वामी महाराजांची 11 दिवसांची जर तारक मंत्राची संकल्पयुक्त जर सेवा घेतलेली असेल स्वतः, तर तुम्हाला एक काम करायचं आहे की सकाळी लवकर उठायचं आहे. सकाळी तुम्हाला 5 वाजता उठा किंवा 4 वाजता उठा. सकाळी लवकर उठून देवपूजा वगैरे सर्व करून घ्यायचं आणि त्या जागेवर बसून आपल्याला तारक मंत्र 11 वेळा पठण करायचं आहे. दररोज आपल्याला सकाळी लवकर उठून सेवा करून घ्यायची आहेत. आणि तुम्हाला ज्या व्यक्तीनं सेवा घेतलेली आहे बघा, त्या व्यक्तीनं 11 दिवस मांसाहारी पदार्थ खायचे नाहीत कोणतेही प्रकारचे. आणि त्या व्यक्तीनं 11 दिवस शुद्ध शाकाहारी जेवण जेवायचं आहे. आता तुम्ही इतर व्यक्तींना जर घरामध्ये बनवून वगैरे जर तुम्हाला द्यायला लागत असेल तर तुम्ही म्हणते की तुम्ही जेव्हा स्वामींची सेवा करत असता त्यावेळेला जेव्हा तुम्ही असे पदार्थ घरामध्ये दुसऱ्या व्यक्तींना जेव्हा बनवून देता, त्यानंतर तुम्हाला स्वामींच्या मार्गातली कोणतीही सेवा करायची नाही. तुम्ही सकाळी लवकर उठून तुम्हाला सेवा प्रथम करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचं जे काही कामं घरातले असतील ते तुम्ही करू शकता. पण ते पदार्थांना हात लावून कोणत्याही प्रकारचं आंघोळ वगैरे करून, काही महिला म्हणतात की आम्ही आंघोळ करून पुन्हा स्वामींचे पोथी वाचन किंवा स्वामींच्या ज्या सेवा करू शकतो का, तर अतिशय चुकीची गोष्ट आहे आणि असं अजिबात करायचं नाही. आपल्याला असे प्रकार करायचेच नाहीत. स्वामींची जेव्हा आपण सेवा करतो त्यावेळेला ह्या पदार्थापासून आपल्याला जेवढं जास्त दूर राहता येईल तेवढं जास्त दूर राहून तुम्ही ही सेवा करा. आता तुम्हाला एक सांगते की आपण सेवा ही मनापासून करतो आणि श्रद्धेनं करतो. स्वामी महाराज मनापासून केलेली सेवा आणि श्रद्धेनं केलेली सेवा ह्याचंच फळ देत असतात. ते बघत असतात की आपण किती मनापासून करत असतो. पण तुम्हाला एक मी सांगते की तुम्ही जेव्हा पण या पदार्थांना हात लावून तुम्ही इतर घरातल्या लोकांना बनवून वगैरे देता, पण त्यांना बनवून दिल्यानंतर तुम्हाला पुन्हा स्वामींच्या मार्गातली सेवा करायची नाही. दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी उठून आंघोळ वगैरे करा आणि त्यानंतर तुमची जी सेवा असेल ती सकाळी लवकर उठून करा. पण त्या पदार्थांना हात लावून परत तुम्ही सेवा करू नका. अतिशय महत्त्वपूर्ण सेवा आहे बघा स्वामी महाराजांच्या तारक मंत्राची. तुमच्या आयुष्यातील कठीणातली कठीण इच्छा जी असेल ती सुद्धा नक्की पूर्ण होईल. फक्त एवढं लक्षात ठेवा की जी इच्छा आपण स्वामींजवळ व्यक्त करत आहोत ती इच्छा आपल्यासाठी चांगली असावी. आपल्या वर्तमान काळाचा विचार करून कोणतीही इच्छा स्वामींजवळ मागू नका. आपल्या भविष्य काळाचा विचार करा. कारण आपण जेव्हा वर्तमान काळाचा विचार करून स्वामींजवळ एखादी इच्छा बोलून दाखवतो, खूप असे स्वामी भक्त असतात बघा, एखादी इच्छा बोलून दाखवतात आणि ती इच्छा जर त्यांची पूर्ण झाली नाही तर त्यांना असं वाईट वाटतं आणि ते बोलतात की मी एवढी इच्छा म्हणजे एवढी सेवा करून सुद्धा माझी इच्छा पूर्ण झाली नाही. तर तुम्हाला एक सांगते की स्वामी महाराज कधी आपल्या वर्तमान काळाचा विचार करून आपल्यासाठी गोष्टी देत नाही, तर ते आपल्या भविष्य काळाचा विचार करून आपल्यासाठी गोष्टी देत असतात. यासाठी तुम्ही पण अशी इच्छा व्यक्त करा की जी इच्छा पूर्ण होईल आणि आपल्या आयुष्यासाठी म्हणजेच आपल्या भविष्य काळासाठी ती इच्छा आपल्यासाठी योग्य असेल. तर एवढंच तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत सांगायचं. 11 दिवसांची सेवा कशी करायची, कोणते नियम आहेत, या सेवेविषयी संपूर्ण माहिती दिली. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.